सो हाय फ्रेंड्स, जसं की उद्यापासून पेपर चालू होणार आहे. मला असं वाटतं उद्या माझाच पेपर आहे, इतकी भीती वाटायली. आणि जर का समजा असला असतं तर माझं इतकं बाकी आहे, म्हणजे एकदा रिव्हिजन झालेली आहे, पण स्प्रिंगचे लेक्चर्स बाकी आहेत. स्प्रिंगमध्ये म्हणजे 2026चे क्वेश्चन घेत आहेत आणि गणितांचे सर म्हणतात की फर्स्ट शिफ्ट आणि फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट सेमच असणार आहे, त्याच्यामुळे मग ते करावंच लागणार आहे ना, फक्त व्हॅल्यू चेंज असतील. तर मग आज मी हे 2 चॅप्टर केले मॅथचे आणि मी काल ड्यूल नेचर आणि ॲटम अँड न्यूक्लियसचं लेक्चर केलं. तर क्वेश्चन्स बाकी होते, तर क्वेश्चन्स केले. आज AC करंटचं लेक्चर केलं आणि क्वेश्चन बाकी आता करेल. आणि ह्याचे ॲप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशनचं बाकी क्वेश्चन, डिफरेन्शिएशन इक्वेशनचं झालं आहे. तेवढं झालं. मग फक्त ह्याचे 11वीचे तर फक्त लेक्चर करायचे, 11वीचं सॉल्व नाही करायचं कारण मी पहिलेच केलेलं आहे. आणि फक्त 12वीचा एकच चॅप्टर राहिला स्प्रिंगचा, मग झालं. आणि फिजिक्सचे पण 2च राहिलेत, मग झालं. ते उद्या करावंच लागणार आहे, नाही तर परत मी मागं राहील. रिव्हिजनला वेळ भेटणार नाही आणि रिव्हिजन महत्त्वाची आहेच, जसं की तुम्हाला माहितीच. थँक्स फॉर वॉचिंग.